भगवा झेंडा आपला मस्तपैकी. वातावरणाचा अंदाज बघूनच तुम्ही सांगू शकताल की मी कुठं आलो आहे आज. विट्याजवळील दरगोबा. हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा MHN रायडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण आलो होतो पायऱ्या इथं दरगोबाला. हे विट्यापासून कमीत कमी 10 ते 12 किलोमीटरवर एक मस्त तुम्हाला व्हिजिट करायला एक चांगलं ठिकाण आहे. आणि इथं पर्यटन स्थळ म्हणून एक मस्त बघा इथं तलाव आहे मोठा लाट. आणि इथं मंदिर पण आहे. आपण आता मंदिराचं पण दर्शन घेणार आहे, जाणार आहे मंदिराचं पण. चला, एक संबंध आहे बघा की इथं आपल्याला आज हे रूढ आहे की इथं दरगोबाची मंडळी म्हणजे धर्मपत्नी त्यांचं इथं एक छोटंसं मंदिर आहे. चला आता मिताबाई मंदिर. तर आपण आता अशा प्रकारे वर जाणार आहे. वर पण काय काय बघायचं आहे. गाड्यांच्या पार्किंगची पण बेस्ट सोय आहे. आम्ही गाड्या लावल्यात आणि पहिल्यांदा आम्ही दरगोबांची बहीण चिलाबाई देवी यांचं पहिल्यांदा दर्शन घेणार आहे. आणि हे दरगोबाचं मेन मंदिर आहे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. आणि पहिल्यांदा आपण जाणार आहे तिथं पण पहिल्यांदा आम्ही त्यांच्या बहिणीचं दर्शन घ्या. मोठे शेट आहेत. हो शेट. तुम्ही म्हणणार माझ्या मस्ती म्हणजे मित्रमंडळी आहेत म्हटल्यावर माझ्या मस्ती थोडी राहते तेवढी. पण चला आपण चपल्या काढून मस्तपैकी देवराच्या पहिल्यांदा त्यांच्या बहिणीचं दर्शन घेऊया. आणि नंतर तुम्हाला पूर्ण परिसर दाखवतो, मंदिर दाखवतो. फक्त शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं दर्शन करून आम्ही मागच्या बाजूने आम्ही मंदिरात प्रवेश केला. तर जे तुम्हाला आता जुनं घर दिसतं इथं म्हणजे इथले राहतेत पुजारी वगैरे इथं राहतेत. त्यांचं घर आहे. आणि इथं छोटंसं लॉन पण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे पर्यटन स्थळ आहे म्हटल्यावर तेवढं नॉर्मली तेवढीच झाडं वगैरे लावलेली आहेत. तुम्हाला धावतो मी. हे एवढंसं छोटंसं झाडं वगैरे लावलेत. आणि साईडला बघा पूर्ण मोठा तलाव. मंदिराचं लोकेशन तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. मंदिरात प्रवेश करून आम्ही पहिल्यांदा देवी चिलाबाई यांचं दर्शन घेतलं. खूप प्राचीन मंदिर आहे आणि इथं बांधकाम पण पूर्ण दगड आहे. तुम्हाला हे आहे देवी चिलाबाई यांचं मंदिर. आणि मी तुम्हाला हे मंदिर आतून दाखवतो. पूर्ण दगडी बांधकाम आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं कोरीव काम आणि यात हे बांधकाम. सगळ्यांनी आम्ही दर्शन वगैरे घेतलं. देवीकडे अजून काही मागितलं नाही, फक्त देवीला म्हटलं जे करतोय त्यात मला यश दे. आणि सगळ्यांनी आम्ही दर्शन घेऊन मंदिराचं बाहेरचा परिसर बघितला तर पूर्ण दगडी बांधकाम. दगडी बांधकाम आहे पूर्ण. हे आपण बघितलेलं हे त्यांच्या बहिणीचं मंदिर होतं. माझा वा. हे मंदिर आहे ते पूर्ण तलावाच्या किनाऱ्यावर आहे, त्यांच्या बहिणीचं मंदिर. आणि ह्या तलावामध्ये पाणी पण भरपूर आहे. आणि ह्यात सीझन बाय सीझन बोटिंगची पण सोय असते. मी विचारपूस केली पण आता ह्या टायमिंगला बोटिंग बंद असल्यामुळं आम्हाला पाण्यात काही जाता आलं नाही, बोटिंगचा आनंद घेता आला नाही. तरी पण उन्हाळा होता पण मंदिरात आल्या उन्हाळा काय असतो ते जाणवत पण नव्हता, एवढं मस्त वातावरण होतं. हे त्यांच्या बहिणीचं मंदिर आहे, पाहू शकता. पूर्ण व्ह्यू दिला आहे तुम्हाला मी. आणि इथून जर थोडं लांब बघितलं, मी झूम करतो बघा आता. हां, हे मंदिर आहे ते दरोगोबाचं म्हणजे त्यांच्या भावाचं मंदिर. आपण तिथं जाणारच आहे, तोपर्यंत तुम्हाला खालचं पूर्ण परिसर दावतो मी. हा पूर्ण तलाव पूर्ण पाण्यानं गच्च भरला आहे. जर तुम्ही इथं पावसाळ्यात आलात तर अजून पाणी असतं याला. अजून एक गोष्ट सांगायची म्हटलं तर तुम्हाला, आज तुम्ही म्हणणार इथं गर्दी दिसत नाही. ही गर्दी का नाही तर कारण उद्या पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला हमखास दरगोबाला गर्दी असते. म्हणजे संतू भाव. येणार की दिसतोय तो. हे आहे महाकालेश्वर प्रवेशद्वार म्हणजेच शंकराचा अवतार. यांना धरी महाकालेश्वर पण म्हटलं जातं. तो पण राहिला. हा दरगोबाच्या नावानं सांग बोल.
काय लगेच दमला त्या पेशंट झाला लगेच दमायला आणलं म्हणून एक्सरसाइज करायचं रोज वॉकिंग जायचं उठतोय आगायला आणि दंबाक टाकतोय आणि पाच रील्स बघत बसतोय. काय म्हणला डबल अरे कोणाला व्यायाम करायचा ह्याला ह्याला रील्स करत बसतोय मग कसं रोज एक्सरसाइज व्यायाम करायचा असतो. मग दम बसत नाही. उठलं सुटलं ते मोबाईल मोबाईल रील्स वर तासभर 2 तास एखादा चार्जिंग संपलं की दुसऱ्यातलं संपतंय. आणि दोन फोन ठेवला याने हा दोन मोबाईल आहेत आहे ना. होय एखादं चार्जिंग संपलं की एखाद वर राहिला का चांगलं. किती पायऱ्या असतील काय नाही दमला बसला. निंब झालं तोपर्यंत बसले यो आपल्याबरोबर प्रतापगडावर असा एक फंटर होता बरं आमच्या बरोबर. मस्त ह्यात ना. हो आणि आपलं जरा देवस्थान जरा व्यवस्थित ठेव जावं बघा नुसता सगळा पाहिजे सगळे कुरकुरे पाकिट आणि हेच पडलेत सगळे. साफसफाई ठेवाय पाहिजे. दमुला अजून य आणि हे झाड आहे ना करवंदाच झाड आहे. होय करवंदाच काट म्हणजे ना. बोला ये निम झालंय निम अजून थोडं राहिलं या बायकोचं ध्यान काढ. आणि बघा वरतनं असं भारी पाण्याचं वातावरण हे कसलं भारी दिसतंय बघा. सावली आहे वर आहे सावली. वर सावली या वर सावली लय भारी वातावरण बरं. मी पहिल्यांदा आलतो इथं पण इतकं भारी वाटत होतं बस. या संतू भाऊ या थंडाई दमलाय गडी. अय महेश भाऊ काय कसलं भारी पाण्याचं गच्च भरलंय पाणी. आणि उद्या पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेचं अजून जास्त गर्दी असते इथं पौर्णिमेतून. पावसाळ्यात एक ब्लॉग 100% होणार तर होणार. मी दमलाय धापा टाकायला लागलाय. सगळी धापा टाकायला लागली. आणि हे मंदिर आहे ते चिलाबाईचं. आपण तिथूनच वर आलोय. अरे पण दोर चाल सकाळी चालायचं जा थोडं चालायचं असतंय. बसले आता सगळे हा तुझ्या पाय देवदर्शन करून नाही. आम्ही प्रतापगडा पण गेलतो का नाही तेव्हा पण आमच्यावर एक फंटर होता. ए नाही मला होत आता नाही मला होत. अरे चल नाही मी बसलो आता नाही येत. जत्रा भारी आहे बघ. हा उद्या पौर्णिमा आहे ना. पौर्णिमेला गच्च बघितली 4 तारखेला नाही पुढल्या महिन्यात 8 तारखेला आहे. तेच मग आणि हे मंदिर दरगोबा पाऱ्याचा दरगोबा विट्यापासून जवळच असलेलं 10 ते 12 किलोमीटर असलेलं पूर्ण डोंगरात आहे. बघू शकता खाली पाणी बिणी सगळं. आणि खाली त्यांच्या पत्नीचं आणि बहिणीचं मंदिर आहे. आणि हे दरगोबाची कमान आणि इथून आतमध्ये चेत दरगोबा. मी पहिल्यांदा आलो इथं पण असलं भारी वाटतंय. अरे पावसाचा टाइम आहे भारी वाटतं अजून.
अजून पावसाळा नाही, उन्हाळा आहे तरी पण एवढं मस्त वाटतंय. आणि आपल्या महाराजांचा झेंडा. बघू शकता तुम्ही महाग पाणी बिणी खाली कसलं. हा इकडून पण सिस्टीम आहे ना. चप्पल काढून काय. हो 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 हो. तिथं असं वर चढाई केलेलं त्यांनी बघायसाठी. अजून येते आम्ही वर पोचलो. ह्या दोघांचं बघाई हाय ग. हो हो दमला चांग भले. व्ह्यू बघा नुसता कसला मस्त व्ह्यूज आहे. व्ह्यू व्ह्यू व्ह्यू. आणि हे दरोगोबाचं मंदिर. जाणार आहे आपण मंदिरात पण जाणार आहे, पण बाहेरचा आधी परिसरात जाऊ बघा. पूर्ण डोंगरात असं बसलेलं मंदिर आहे. मंदिर आहे नाही त्यांच्या बहिणीचं मंदिर आहे ते, आणि पत्नीचं दोघा तिथं मंदिर आहे. आपण तिथं पण गेलतो पहिल्यांदा. आणि हे त्यांच्या पत्नी म्हणजे बहिणीचं मंदिर आहे. आणि हे दरोगोबाचं मंदिर. चला आपण आता आज जाऊया, देवाचं दर्शन घेऊया. दरोगोबा नावाने चांग बरं. काय झालं काय काय नाही. मस्त मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आत यायला एवढंच आहे आणि तिथं असं पूर्ण मंदिर आहे प्राचीन. त्यांची मूर्ती पण नाही इथं. इथं ते घोड्याहून येता येतं, म्हणजे पूर्ण घोड्याचा बॅक साईडचा जो हे असतो तेवढा आतमध्ये. हे फक्त आता नवीन बांधलेलं आहे. आणि यांचं जुनं हे आहे मस्त एकदम मस्त. दमलं आता पाया पडू देवाला. माहितीनुसार आता कसं की काय म्हणला तुम्ही, इकडून इकडून किती लांब आहे घोड्याचं, म्हणजे हे बॅक साईड आहे त्यांची, म्हणजे पाठीमाग आहे त्यांचं. पुढं आणि काय त्याचं तोंड दिसतंय पुढं वर गेलं की वर अजून इथनं एक 500 मीटर, 1 किलोमीटर 500 मीटर वर आहे. हे त्यांची मंदिरात, म्हणजे हे त्यांचे बॅक साईड आहे. आणि त्यांचं जे तोंड आहे ते वरच्या साईडला आहे घोड्याचं. पाट आणि शेपूट वगैरे आहे. मस्त दिसतं आतून वातावरण बघा. डायरेक्ट पाणी. मस्त शांती आहे बरं का मंदिरात. हे नंतर बांधलेलं दिसतं एवढंच. इथं आत यायला माणसं येते आत माणसं. हो एक असं लय गर्दी. आत येऊन दर्शन घ्यायलाच. आणि जत्रेच्या माझ्या टायमाला जास्त म्हणजे माणसं मानत असणार आहे ते. बरोबर बरोबर. आपण पहिल्यांदा आलोय पण मस्त आहे वातावरण. युट्यूबर संतोष भाऊ युट्यूबर. ए ये की आत रे. हे आत ये की. हो कितने याला पण तर मारलाय तुला बघा. मस्त वातावरण. ह्याला सकाळी आलं ना अजून भारी वाटत. हे आता ऊन आहे तरी पण इथं डोंगराय कडेला गारवा. डायरेक्ट पुढं पाणी. अरे पावसाळ्यात मिस्ट असते ना मिस्ट. हा हे सर असं हे मारेंज काय म्हणते त्याला, ढग र. ते पाक हे पूर्ण असं झाकलेलंच असते. शाबास. लय भारी वाटते. खालनं बघितलं ना हे दिसतच नाही. वातावरण मस्त. झेंडा भगवा झेंडा आपला मस्तपैकी. आणि हे मस्तपैकी आम्ही मंदिर फिरलो आणि देवाच्या पाया वगैरे पडून झालेला आहे. पण माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, की हे जे कचरा तुम्ही टाकताय का नाही ते आणत जाऊ नका राव. इथं आपल्या देवाच्या ठिकाणी म्हणा किंवा पर्यटन स्थळावर कुठल्या पण कचरा करणं हे आपलं चुकीचं आहे. जे आपला कचरा वैयक्तिक होतोय तो वैयक्तिक घेऊन जाणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपलं घेऊन जायचं. कचरा आपला न्यायला पाहिजे माणसानं. बरोबर. तुमचं काय मत आहे याच्यावर? तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. बघा आमची पाण्याची बाटली आणलेली बघा, आम्ही सोबत घेऊन फिरतोय. अजून सोबत घेऊन फिरतोय.
पावसाळ्यात खूप मस्त वातावरण असते आणि आता पण आला तर तुम्ही मस्तच आहे वातावरण, अजून तसं काही विषय नाही. पण तरी पण पावसाळ्यात तुम्ही जेवढं हे करचाल तेवढं म्हणजे यायचा प्रयत्न करा की पावसाळ्यात या. हे ठिकाण विटापासनं एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावर पारे या गावापासून दरगोबा हे ठिकाण आहे आणि तुम्ही आला तर एक वेळ अवश्य भेट द्या. मस्त आहे बघा वातावरण, तुम्ही बघू शकता लय मस्त आहे. या एक वेळ अवश्य भेट द्या. आणि ही आपली आन बान शान आहे, म्हणजे आपला भगवा झेंडा, आपला अभिमान, आपल्या हिंदुत्वाचं प्रतीक, आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक, आपल्या एकतेचं प्रतीक हा भगवा झेंडा. हा फक्त झेंडा नसून आपल्या हिंदुत्वाचं प्रतीक आहे. हे एक नंबरला आहेत ना, यांचं कुलदैवत म्हणजे पाऱ्याचा दरगोबा आहे. त्यामुळं आपल्याला इथे यायचा संधी भेटली यांच्याबरोबर आणि हे एक मंदिराचा फोटो काढलेला होता आम्ही, फोटोशूट केलं मस्तपैकी. आणि तुम्हाला आता हे फोटोमध्ये तुम्हाला मांजर दिसते ना, हे आम्हाला मांजर नंतर मंदिरात खाली सोडायला आलं होतं, तर तुम्हाला दिसलंच व्हिडिओमध्ये. करवंदे खाओ. नाही पण अजून कच्चे आहे, ते येणार आहे, अजून सीझन येणार आहे. आता करवंदाचं सीझन येणार आहे पूर्ण. आणि तुम्हाला जर करवंद खा वाटली तर आमच्या पायऱ्याला अवश्य भेट द्या एकदा. पायऱ्यात जाम करवंदाची बघा, जिकडं बघ किती पाहिजे तेवढी फुकट. हा जिकडं बघाल तिकडं. सगळं झाडं आहे, करवंद आहे, सगळी करवंद झाड आहे. आणि पावसाळ्यात लय भारी होतो म्हणते अधून मधून साप येत बुसबुस करणार पाहुणे. ते म्हणलं तुला ठेवलंय मोठं काम. मॅव मॅव चिने कसलं भारी. ते आता सोडत नाही, ते म्हणणार चला मला घेऊन. मम्मी पप्पा म्हणते मग झालंय फिरून बिरून सगळं झालं. ठेवलेलं मोठं काम हा हे सांगते सांग बघा, थांब सांग तू सांग. निवांत हा फिरा, कचरा करा नका, जेवण बिवण खाली जेवण तिकडे काय पण करा. सगळं तुम्ही करा पण इथं कचरा तेवढा करू करू नका. नका. हा कचरा तेवढा करू नका. नाही आहे ती बघा पाटील कॅमेरा लावलाय, सगळ्यांचा आयडी प्रूफ त्यात माहित पडतंय. बर अजून खरं कॅमेरा लावणार आहे आता. करवंद खरं आता कॅमेरा. हो का, तुम्हाला अजून एक दावायची गोष्ट म्हणजे बघा, ही बघा बर्थडे पार्टी बघा. सगळा कचराच आहे, कचरा. अहो आपलं कल्चर जपायचं असतंय, उगा ती धिंगाणा करायला नुसतं, काय बघल तिकडे कचराच आहे बघा. माणसाने कचरा करू नये अशा ठिकाणी. आपला घरचा कचरा आपला आपण घेऊन जायचा. फिरून बिरून मस्तपैकी झालंय, आता मंदिराचं दर्शन वगैरे झालंय, आम्ही खाली उतरून निघालोय आता बघा मस्तपैकी. बरं एकदा आला तर अवश्य भेट द्या. दरगोबा सांगलीतनं एक 70 किलोमीटरच्या आसपास आहे आणि विट्यातून 15 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि आला तर अवश्य भेट द्या. आणि चला मग भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. आणि एक सांगायचं राहिलं, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.